भयकथा कोकणातील शापित गाव. पार्श्वसंगीत. हळू वाऱ्याचा आवाज, दूरवर घुंगुरांसारखा अस्पष्ट नाद. नॅरेटर गंभीर, रहस्यमय आवाजात. कोकणातलं एक गाव नकाशावर आहे, पण कुणाच्या आठवणीत नाही. संध्याकाळनंतर तिथे कोणीच राहत नाही, कारण त्या गावावर आहे एक शाप. दृश्य 1. पावसात भिजलेला कच्चा रस्ता, दुतर्फा दाट झाडी. राहुल स्वतःशीच, हेच ते गाव म्हणे. पण इथे इतकी शांतता का आहे? पावलांचा आवाज अचानक थांबतो. दृश्य 2. ओसाड वाडा, बंद दरवाजे, झुलणारी कौलारू छप्पर. किणकिणणारा आवाज. राहुल, कोण आहे? कोणताही प्रतिसाद नाही. पण दरवाजा आपोआप उघडतो. दृश्य 3. भिंतीवर जुना शिलालेख, जो इथे सूर्यास्तानंतर आला. तो पुन्हा कधीच बाहेर गेला नाही. अचानक दिवा विझतो. दृश्य 4. मंद प्रकाशात एक म्हातारी स्त्री दिसते. म्हातारी खरखरीत आवाजात, परत जा बाबा, हे गाव मृतांचं आहे. राहुल घाबरून, ताई, इथे काय झालं? दृश्य 5. वाऱ्याचा जोर, झाडं कडाडतात. नॅरेटर वर्षांपूर्वी या गावात अन्याय झाला. निरपराध लोकांचा बळी गेला, आणि त्यांच्या आत्म्यांनी गावाला शाप दिला. दृश्य 6. राहुल मागे वळतो, पण रस्ता गायब. राहुल ओरडत, कोणी आहे का? सर्व बाजूंनी कुजबुजणारे आवाज. इथून कोणीच जात नाही. शेवटचं दृश्य. सकाळ. गाव पुन्हा शांत. नॅरेटर हळू आवाजात, आजही कोकणात म्हणतात, जर एखादा प्रवासी अचानक गायब झाला, तर समजा तो शापित गावात पोहोचला होता.